हाय फ्रेंड, मी स्वाती लाईफ विज मी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण मस्त छान असा शेवगा मसाला घरच्याच साहित्यात कसा बनवायचा तो बघणार आहोत. अगदी हॉटेलचा सुद्धा मागे टाकल इतका चवीला अप्रतिम होणारा. अगदी बघू शकता कसा बनवायचा तो बघूया चला. तर इथं मी खोबऱ्याचा अर्धा तुकडा घेतला, तो छान असं भाजून घेणार आहे. तर कांदा ठेवून घेतला. कांदासुद्धा आपण मी अशा पद्धतीने मी गॅसवरतीच भाजून घेणार आहे बरं का. तर माझ्याकडे काही चाळणी वगैरे नव्हती ठेवायला, तर अशा पद्धतीने छान मी भाजून घेते. त्याच्यानंतर आता आपण दुसरी तयारी करून घेऊया. थोडेसे 2 चमचे धणे घेतले, तव्यावरती अशा पद्धतीने भाजून घ्यायचे. परत मी 1 चमचा फुटाण्यांची डाळ घेतली, लसूण, आल्याचा तुकडा घेतला, छान भाजून घेते. त्याच्यानंतर 1 चमचा मी तीळ घेतली. तीळसुद्धा अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित भाजून घेतलेले. आता कोथिंबीरीचे काड्या टाकून घेतल्या, 2 हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या. मस्त असं छान भाजून घेते आणि थंड झाल्यावरती मिक्सरला लावून दळून घ्यायचं आहे. तर तुम्ही असा जर मसाला केला ना, बघू शकता मी अशा पद्धतीने कांदे आणि खोबरं गॅसवरती भाजून घेतलं होतं. हिरवी कोथिंबीर घेतली बऱ्यापैकी. आता आपण हे वाटण करून घेणार आहोत. ह्या वाटण करून घेतलं, बाजूला ठेवून देऊया. आता आपण शेवगाच्या शेंगा कट करून घेणार आहोत. तर शेवगाच्या शेंगा कशा कट करायच्या ते सुद्धा मी दाखवते इथं. तर अशा पद्धतीने शेवगाच्या शेंगा घ्यायच्या आहे. 2 इंच एवढंच आपल्याला शेवगाचे तुकडे करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. तर बघू शकता अगदी सोपी आणि साधी सिंपल. बऱ्याच जणांना ही भाजी आवडत नाही, तर तुम्ही नक्कीच माझ्या पद्धतीने जर ही भाजी बनवली ना, तर आठवड्यातून तुम्ही मटण किंवा चिकनची भाजीसुद्धा विसरून जाल बनवायला, पण ही भाजी नक्कीच बनवाल. तर अशा पद्धतीने आपण आहे ना 2 इंचमध्ये आपण शेवगाच्या शेंगा अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत. आता वरचे थोडे थोडे आपल्याला साल काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने. व्हिडिओ स्किप न करता बघा, तुम्हालासुद्धा माझे व्हिडिओ आवडतील. आणि लाईफ इज मी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या नातेवाईकांनासुद्धा शेअर करा. तर इथं आपण आहे ना वरची साल काढून झालेली आहे अशा पद्धतीने. तर आपण शेंगा स्वच्छ असे धुवून घेणार आहोत. आधी धुवून घेतल्या होत्या, पण आता परत एक वेळेस धुवून घेते अशा पद्धतीने. तर बघू शकतात आता आपण आहे ना शिजून घेणार आहोत अशा पद्धतीने. मी थोडं 1 ग्लास पाणी टाकलं आणि छान असं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पाणी टाकून मीठ टाकून शिजून घेतलं. साधं सिंपल. मी अजिबात इथं तेलाचा वापर करायचा, मी अजिबात जास्त तेलाचा वापर करत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही कमी तेलामध्ये सुद्धा ही भाजी खूप चवीला अप्रतिम होते. नक्कीच करून बघा. तर इथं मी तेल टाकलं, जिरं टाकलं, दालचिनी टाकली, त्याच्यानंतर शहाजिरे टाकून घेतलं आणि जो वाटण करून घेतलं होतं मिक्सरला ते मस्त टाकून घेतलं. एकच नंबर स्वादसुद्धा येतो आणि नक्कीच करून बघा. आणि चिकन मटनला मागे टाकते, इतकी अप्रतिम होते. नक्कीच तुम्ही अशा पद्धतीचा मसाला करून बघा. तुम्ही नक्कीच प्रत्येक भाजीला असा मसाला करून खाल आणि चिकन मटन नक्कीच विसराल. तर इथं मी हे ना कांदा लसूण मसाला अर्धा चमचा टाकला, काळा मसाला टाकून घेतलेला आहे. अगदी घरगुतीच काळा मसाला वापरलेला आहे. अजिबात बाहेरचे गरम मसाला किंवा बाकीचे मसाले मी इथं गरम मसाल्याचा सुद्धा वापर केलेला नाही किंवा किचन किंग मसाल्याचा वापर नाही आहे. अगदी 2च मसाले मी इथं टाकलेले आहेत आणि छान असं तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलेले बघू शकतात. बघू शकतात तेलाचा वापर अगदी कमीच आहे. तर इथं आपण आता हळद टाकून घेतली, परत एकदा परतून घेणार आहोत अशा पद्धतीने. आणि आता जे शिजवलेले शेंगा होत्या ना, ते सुद्धा छान आता एक ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायच्या आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने. तर बघू शकता मस्त असे तयार होतात. तर शेंगा आता आपण आहे ना 5 मिनटासाठी मीठ टाकून घेऊया. मीठ टाकल्यानंतर आहे ना 5 मिनटं कमी गॅसवरती छान असं एकजीव होईपर्यंत आपण तेल सुटेपर्यंत आहे ना उकळून घेणार आहोत, शिजून घेणार आहोत अशा पद्धतीने बघू शकतात. तर जे शेवग्याच्या शेंगांचं पाणी होतं ना, मी तेच वापरलेलं आहे. वरून मला टाकण्याची आवश्यकता वाटली नाही, कारण मसाला आपण शेवगा मसाला बनवतो त्याच्यामुळे रस्साची इथे आवश्यकता नाही आहे. छान आता तरीसुद्धा तेल सुटायला लागलं. हिरवी कोथिंबीर टाकून दिली आहे. तर मस्त अशी आपली भाजी एकदम छान अशी तयार झालेली आहे. तर बघू शकता. तर
तर तुम्हालासुद्धा आजची रेसिपी जर आवडली असेल ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण प्लेट तयार करूया. तर बघू शकता, बघता क्षणी खाण्याची इच्छा होते. तर नक्कीच ट्राय करा आणि करायला सोपी आणि अगदी कमी पैशात रेडी होते. तर नक्कीच असा शेवगा मसाला करा. कमेंट करायला विसरू नका. तर तुम्हालासुद्धा हा शेवग्याची भाजी आवडते का, कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर बघू शकता आपण अशा पद्धतीने प्लेट ताट वाढून घेतलेले आहे. तर तुम्हीसुद्धा असं आवडते का तुमच्या घरी शेवगाच्या शेंगांची भाजी, तर नक्कीच रिप्लाय द्या आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.